अविनाशजी, काय सांगाल? मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा असं एक सरकार म्हणतं, दुसरीकडे मराठीवरती अत्याचार होताना दिसते. मला असं वाटतं की अभिजात भाषा दर्जा तुम्ही आम्हाला दिलात, बरोबर आहे, पण त्याच्यासोबत मान सन्मान पण द्या. कारण आत्ता मागच्या काही दिवसापासून सरकारचं परिवर्तन झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये सतत मराठी माणसावर हल्ले होतात. फक्त ठाणे जिल्ह्यातली 5वी घटना जी समोर आली, याच्या व्यतिरिक्त अनेक घटना घडत असतील, ही समोर आलेली 5वी घटना आहे. आणि जर या घटना सतत घडत राहिल्या तर महाराष्ट्रामध्ये याच्यापुढे भाषिक दंगली व्हायला सुरू होतील. ज्या पद्धतीने या घटना घडतात, आमची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी असाल, त्याच्या आधी तुम्ही एक मराठी कुटुंबात जन्म घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी माणसावर जर अशा प्रकारच्या घटना होत असतील तर त्या घटना चुकीच्या आहेत आणि याच्यावर तुम्हीच काहीतरी गृह खात्याला आदेश दिले पाहिजेत आणि अशा घटनांवर आळा बसावा यासाठी पावलं उचलावी. तेवढीच माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे हात भूमिका असते. तुमची काय भूमिका आहे? आहे बघा, आम्ही मराठी माणसासाठी नेहमीच तत्पर आहोत, उभे आहोत. आम्हाला मराठी माणूस आमच्याबरोबर उभा राहो न राहो, आम्ही मराठी माणसासमोर उभा आहोत. या निवडणुकीला जर हा मराठी माणूस एकवटला असता आणि मनसेचे आमदार निवडून दिले असते तर अशी हिंमत झाली नसती हो. पण हरकत नाही, आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करू. सन्माननीय राजसाहेबांची जी आम्हाला शिकवण आहे ती मराठी माणसासोबत उभी राहण्याची आहे. मराठीवर अन्याय जिथे होईल, जिथे मराठी माणसावर अन्याय दिसेल तिथे लाथ घाला अशी आम्हाला शिकवण आहे साहेबांची. त्यामुळे जिथे कुठे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे आम्ही मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. आता मनसेची सुरक्षा आहे त्याला, आता त्यांनी हिंमत करावी याच्या अंगावर यायची, मग दाखवतो त्यांना त्यांचं काय करायचं ते. नक्कीच जशास तसं उत्तर दिलं जाईल असं देखील इशारा पुन्हा एकदा मनसेने दिलेला आहे. त्यामुळे विशाल गवळी या संदर्भात आता पाहायला गेलं तर पोलिसांनी त्याच्यावरती अदखलपत्र गुन्हा दाखल केला आहे मुंब्रा पोलिसात. मात्र ज्या पद्धतीने मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये जी लोक जमली होती त्यांच्यावरती देखील पोलिसांनी NC अदखलपत्र गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे नक्कीच आता मराठी वर्सेस अमराठी हा प्रकार आता पुन्हा मुंब्र्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.